हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना, मी काय माहिती आहे का माहिती, कालपासून आहे ना मी व्हिडिओ बघते. एक फोन लावलेला आहे मला ना, म्हणजे काय माहिती, मी ना 2 दिवसापासून व्हिडिओ बघते की असे क्लास जॉईन करा, तसे जॉईन करा आणि ॲप डाउनलोड करा. तर मी एक जागेला फोन लावते आणि मी विचारते त्या लोकांना. मला ना माझ्या मुलाला शिकवायचं आहे ना मॅथ्स, त्यासाठी. हॅलो, हां, ट्युशनवाले काका. अहो, काय बोलता? तुम्हाला मला बोलायचं होतं काहीतरी. म्हणजे मला ना मॅथ्स शिकायचं आहे. मला नाही हो, मला माझ्या मुलाला मॅथ्स शिकवायचं आहे. हुशार आहे तो, पण मला अजून हुशार बनवायचं आहे त्याला. हो, तर काय करायचं? हो 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 हो, बघितलं. तुमचे जे हाताखालच्या बायका आहेत ना, म्हणजे तसं नाही हो, म्हणजे तुम्ही हाताखालचे यूट्यूबर आहेत, त्यांना सांगितलेलं आहे ना की प्रमोशन करा, मग तुम्हाला ती लिंक देतो, ती लिंक दाबायला सांगा, मग तुमच्या अकाउंटला पैसे येतील. मग काही पण दाखवायचं की माझा मुलगा हुशार नाही. हो, आणि फोटो लावायचा तिथे. तसं आहे. काय करायचं हो मग? ओ ट्युशनवाले काका, काय त्यांच्या लिंकला दाबायला पाहिजे का तेव्हाच का? असं नाही हो, पण मला त्यांच्या लिंकला दाबायचं नाही आहे. मला इथेच सांगा. असं नाही होत का? आता तुमच्या इथे त्या यूट्यूबच्या लिंकला जाऊन प्रेस करून तिथे करायला पाहिजे का? तर नको मला तुमचे क्लासेस. मला सगळं समजलं तुमचं पॉलिसी, बरं का? चला मी ठेवते. तर मैत्रिणीनं, तुम्हाला समजलंच असेल मी कोणाविषयी बोलते. तर आजकाल हे यूट्यूबमध्ये आहे ना, मी सांगते तुम्हाला, मुलांना मॅथ्स शिकवण्यासाठी मुलं तुमचे मागे आहेत, म्हणजे शिकण्यामध्ये मागे असतात. तुम्ही एवढे मोठे गृहिणी आहात, तुम्ही स्वतः बोलतात की मी आता थोडे दिवस यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकणार, फक्त 10 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये 2 किंवा 3 वेळा व्हिडिओ टाकणार. मला माझ्या मुलाला शिकवायचं आहे. मग असे ट्युशन क्लास लावले तर तुम्ही मुलाला ट्युशन क्लासला शिकवायला जातात, मग तुम्ही जाता तरी कुठे? हां, मॅडमला प्रमोशन असतात ना, मग ते शूटिंग करायचं असतं. फुकटचे ड्रेस भेटलेले असतात, त्याचं शूटिंग करायचं असतं. फुकटचे क्रीम भेटलेलं असतात, त्याचं शूटिंग करायचं असतं. फुकटचे क्रीम भेटलेले जे असतात ते काही लोकांना द्यायचे असतात दानमध्ये वापरलेले, किंवा मैत्रिणींना सांगायचं हे वापरून बघ जरा, आवडलं तर ती लिंक पाठवते, त्याला क्लिक कर. म्हणजे इथून बसून तिकडून कसं तरी ते लिंकात दाबायचा प्रयत्न करायचे आणि डॉलर छापायचे. आता मला एक विषय सांगायचा आहे की आहे ना, मी कोणाविषयी इथे म्हणजे चुकीचं बोलत नाही आहे, मी बरोबर बोलते. आणि काही ज्या बायका आहेत, असे काही यूट्यूब चॅनल आता ओपन झालेले आहेत सध्या, आणि त्याला थोबाड नाही आहे, काही नाही आहे, फक्त बडबड करतात, लिहत असतात, फालतूगिरी करतात. तर मला एवढं सांगायचं आहे की तुमचा जो सो कॉल्ड चेहरा आहे ना, तो दाखवा. तुमचा सो कॉल्ड चेहरा आहे तो दाखवा. फक्त जे ते फालतूची कम्युनिटी घालत आहेत ना, त्याच्यापेक्षा तुमचा चेहरा दाखवा, व्हिडिओ करा, मग आपण बोलू. हे काय नाही, मी माझा चेहरा दाखवते, मला डेअर आहे. जिथे चुकीचं आहे तिथे मी बोलणारच मैत्रिणी, ठीक आहे ना. आणि तुम्हाला फक्त त्यांचं आत्ताचं दिसतं समोरचं, जी गोष्ट आहे यूट्यूबच्या व्हिडिओ बघून फक्त समोर दिसतं, त्याच्या मागे ही लोक किती चालाक आहेत ना, ते आम्हाला कळून समजलं आहे, बरं का. तर मैत्रिणीनो, आता काल 2 दिवसापासून मला एक व्हिडिओ येतो. एक ती पागल यूट्यूबर आहे आणि दुसरी तर महापागल यूट्यूबर आहे. तर या दोघांची व्हिडिओ दिसले मला. पागल यूट्यूबर आहे, तिच्या पोरीला हॉस्टेलला सोडलेलं आहे आणि तिला तर काय नाही, घरात रोमांस चालू आहे. नवऱ्याबरोबर रील्स करणं, नंतर काय पण फालतूचे रेसिपी हे सगळं दाखवत असते. देवधर्माचे खोटे व्हिडिओ, म्हणजे देवपूजा तर काही नसतेच, खोटं दाखवायचं की मी देवपूजा करते, ते पण श्री स्वामी समर्थ सांगून, ठीक आहे. तर त्या बाईच्या व्हिडिओवर मी बघितलं की असं क्लास आहे म्हणे, तिच्या भावाचं बोलतं काय शिकायला हुशार नाही की म्हणे, आणि असं कम्प्युटर असं काहीतरी क्लासेस आहे म्हणे, त्या क्लासेसला जॉईन करा, तुम्हाला मस्त शिकवतात. पेन पेन्सिल, अरे पेन पेन्सिल न घेता कोण मॅथ्स शिकवतो हो मैत्रिणीनं? मला कमेंटमधून सांगा. म्हणतात पेन पेन्सिल नाही घ्यायचं आणि असंच बसायचं आणि उत्तर द्यायचं, असं नसतं हो मॅथ्समध्ये. आणि दुसरी जी आहे मातोश्री जी कम्युनिटी छापते, तिच्यासाठी मी व्हिडिओमध्ये
बघ असा फोटो लावला पोराचा आणि म्हणते की माझा मुलगा ना त्याला मॅथ्समध्ये कष्ट होतं. मग ओ ताई, परवाशी तुम्ही एवढं मोठी कम्युनिटी छापली किंवा एवढं तुम्ही मोठा व्हिडिओ केला की मी ना आता क्विट करते, जो त्याच्यामध्ये वेगळंच होतं, थंबनेल वेगळंच होतं, हे सगळं वेगळं होतं. त्याच्यामध्ये टायटलमध्ये होतं की मी आता थांबवते सगळं आणि फक्त 7 डेजमध्ये 3 डेज माझी व्हिडिओ येणार. पण आता तुम्ही म्हणतात, तेव्हा बोलला होता पोरासाठी तुम्ही असं करतात आहे म्हणून, पण आता तुम्ही मुलाला तुम्ही स्वतः म्हणतात की मी ना हे क्लासेस लावले आहेत आणि मॅथ्समध्ये हुशार नसेल तर तो हुशार होणार. मग मला सांगा मैत्रिणींनो, जर एखादी कंपनी असं सगळ्या यूट्यूबर्सना पकडून जर सांगत असेल की तुम्ही ह्यांचे क्लासेस जॉईन करा, त्यांचे क्लासेस ॲक्च्युली क्लासेस घ्यायचेच नाही आहेत, तर त्याच्यामुळे आता ऑनलाईन क्लासेस घ्यायचंच नाही, ते अगेन्स्ट आहे. कुठेही तुम्हाला असं फेसबुकमध्ये पण असे ऑनलाईन क्लासेस तर दिसेल ना, तर तिथे असं ना क्रॉस मार्क असतो त्या व्हिडिओवर. जर तो स्पॉन्सर व्हिडिओ असो तर तिथे ना असं कॅन्सल असतं. म्हणजे आजकाल आहे ना इंडियामध्ये बॅन आहे ऑनलाईन क्लासेस. तर आता ह्या लोकांचा वेगळा फंडा चालू आहे, कारण हे लोक बक्कळ पैसे कमवतात. शाळेमध्ये 8,000 9,000 फीस भरणारे लोक काय पण करतील त्यांच्या मुलांना शिकवायला, पण मॅथ्स जे आहे त्या आईवडिलांनी जरा डोक्यात घेऊन नंतर शिकवलं ना तर चांगलं असतं. असे एरेगेरे लोकांकडे आपल्या मुलांना सोपवून ते काय, आणि ते पण ऑनलाईनमध्ये. जो ऑनलाईनमध्ये 1 तास तुम्ही असं म्हणजे मुलांना हे करत असाल, तर त्याच्यापेक्षा 1 तास तुम्ही जवळ बसा, ते ठेवा, ते तुमचं मेकअप काय आहे ते, आणि तुमचं ते काही ड्रेसचे व्हिडिओ ते साईडला ठेवा आणि तुमच्या मुलाबरोबर बसा तुमच्या मुलाला शिकवायला. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आता एखाद्याला मॅथ्सचा प्रॉब्लेम असेल तर आता मोबाईलमध्ये एवढं ॲप आहे, जिथे CBSE असो आणि महाराष्ट्र बोर्ड असो किंवा दिल्ली बोर्ड असो किंवा ICSE बोर्ड, इथे एवढं अतिउत्तम प्रतीने शिकवतात. जसं आता हे काय मी जे ॲपचं नाव सांगत आहे ते ॲप जे आहे त्याच्यात मला काय त्यांच्याकडून काय भेटणार नाही आहे, आणि हा काय म्हणतात त्याचा व्हिडिओ नाही आहे. मॅग्नेट ब्रेन ॲप आहे दिल्ली बोर्डसाठी, मग महाराष्ट्र बोर्डसाठी ॲप्स आहेत, NCERT आहे, त्याच्यात ब्रेनली ॲप आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल तर त्या क्वेश्चनचा फोटो काढून तुम्ही जर टाकला त्या ॲपमध्ये तर त्याचं उत्तर सकट तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे भेटतं. मग कशाला अशा फालतू क्लासेसमध्ये पैसे घालून तुम्ही म्हणजे वाया करत आहेत एखाद्या यूट्यूबरच्या सांगण्यामुळे. बरोबर आहे की मित्रांनो? बाकीचं काय नाही, मला एवढंच सांगायचं होतं की ना हे खोटे पण, आणि ना काही लोकांची डोळ्यावर आहे ना अजूनसुद्धा पट्टी आहे. हां बरं का, काही लोकांची डोळ्यावर एवढी पट्टी आहे, तर ते पट्टी जर आपण खरं सांगत असेल तरी खोटं वाटतं, कारण ते अंधभक्त आहेत आणि मंदभक्त आहेत. त्याच्यामुळे ते असं पागलसारखं वागत आहेत. मंदभक्त जे असतात ना ते मंदभक्तच असतात, अंधभक्तच असतात. ते कधी आहे ना पॉझिटिव्ह विचार नाही करत. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी नाही असं चुकीचं काही बोललेलीच नाही. जे आहे ते बोललेली आहे, कोणाविषयी असो जे आहे ते बोललेली आहे. ठीक आहे, तुम्हीसुद्धा त्यांचे व्हिडिओ जाऊन चेक करू शकतात. आणि बाकीचं मी हे जे ऑनलाईन क्लासेस आहे याच्या एकदम अगेन्स्ट आहे. ठीक आहे, मला ते अजिबात पटत नाही. मुलांना तुम्ही जवळ बसवा. 5वी 6वीचं मॅथ्स किती सोपं असतं, कष्ट असतं का? काही कष्ट नाही आहे. 5वी 6वी तुम्हाला कष्ट झालं तर ब्रेनली ॲप वापरा, मॅग्नेट ब्रेन वापरा. असे कितीतरी ॲप्स आहेत तिथे तुम्हाला चांगलं सेमी इंग्लिश शाळेचं पण आहे, तिथे ॲप असतात. शोधा जरा. खाली यूट्यूबमध्ये बसून असे पोस्ट करायचं, पागलसारखं कम्युनिटी छापायची, बावलटसारखं व्हिडिओ करायचे. ते तर आपले हे यूट्यूबरचंच काम आहे. घरातली भांडणं दाखवायची, घरातली धुणी भांडी ढकायची, आणि ते मशीनने कसं घर साफ करायचं, त्या मशीननं कसं सोफा साफ करायचा, कुठले पडदे कुठून घ्यायचे, आणि हे सगळं असतं. आणि मुलाकडे लक्ष नाही, त्याच्यासाठी हे अशी ॲप वापरायचे आणि म्हणायचं की पहिलं फ्री आहे त्याच्यानंतर पैसे. काय पैशाचं झाड आहे का लोकांच्या घरी? मुंबईमध्ये बरोबर लोकांना पैसा नाही कामाला गेलं तर, बरोबर पगार नाही आहे, आणि तुमच्या क्लासेससाठी फुकटचे पैसे घालून बसणार का मैत्रिणींनो? बरोबर आहे की नाही? तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं
आणि बाकी सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही अंधभक्त असाल तर घाला तुमचे ते क्लासेसला, नाहीतर बसा. बरोबर आहे की नाही? बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा. बाय बाय.